विनम्र अभिवादन. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. श्री बाबासाहेबजी पाटील, सहकार मंत्री तथा पालकमंत्री गोंदिया. सौ शुभांगी रामेश्वर कसबे, महिला व बाल कल्याण सभापती तथा नगरसेविका चाकूर. माननीय श्री रामभाऊ कसबे, संस्थापक अध्यक्ष RK मित्र मंडळ. माननीय श्री करीम साहेबजी गुळवे, चाकूर नगराध्यक्ष. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हृदयाची हालचाल बंद पडलेल्या महिलेला डॉक्टरांनी दिले जीवनदान. डॉक्टर रियाज मुजावर यांच्या कौशल्यपूर्ण उपचाराची कौतुकास्पद कामगिरी. मिरजेतील स्पंदन हृदयालय या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक आश्चर्यकारक आणि जीव वाचवणारी घटना घडली. हृदयाची हालचाल पूर्णपणे बंद पडलेल्या 38 वर्षीय महिलेचा जीव केवळ CPR आणि शॉकच्या मदतीने वाचवण्यात आला. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या कौशल्यपूर्ण आणि वेगवान निर्णय क्षमतेमुळे हे शक्य झालं. सांगली मिरज रोडवरील नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्पंदन हृदयालय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर अमित जोशी, डॉक्टर योगेश जमगे आणि डॉक्टर सचिन गव्हाणे यांनी मिळून एक उच्च दर्जाचे उपचार केंद्र सुरू केले आहे. बुधवारी 23 जुलै रोजी मालगाव येथील अर्चना संतोष वायफळे वय 38 या महिलेचा अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने त्यांना स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. उपचार सुरू असताना अचानक महिलेच्या हृदयाची हालचाल पूर्णतः थांबली. मात्र डॉक्टर मुजावर यांनी अत्यंत तत्परतेने CPR दिले. हृदयाची हालचाल सुरू न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा CPR आणि शॉक उपचार करून जवळपास 10 मिनिटे अथक प्रयत्न केले. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि हृदयाची हालचाल पुन्हा सुरू झाली. या कौशल्यपूर्ण उपचारामुळे अर्चना वायफळे यांचा जीव वाचवण्यात यश आलं असून त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होत आहे. डॉक्टरांच्या या अतुलनीय सेवेला सर्वत्र कौतुक होत आहे. महानकट न्यूजसाठी आदी माने, मिरज. स्पंदन हृदयामध्ये ॲडव्हान्टेज काय की आमच्या चौघापैकी एक कोणतरी अवेलेबल असतं. 23 तारखेला संध्याकाळी 9 वाजता अर्चना नावाचं पेशंट वय वर्ष 38 कुठलीही रिस्क फॅक्टर नसताना त्याला अटॅक आला होता आणि ते ॲडमिट झालं. 9 वाजता त्याला रक्तपाठन इंजेक्शन सुरू केलं. 9:30 पर्यंत पेशंट व्यवस्थित होतं. 9:30 वाजता अचानकमध्ये पेशंटला कार्डियाक करत बसल्यावर पेशंटचं हृदय पूर्णपणे थांबले. त्यानंतर त्याला CPR देण्यात आला. त्यानंतर परत DC शॉक देण्यात आला. परत हृदय थांबलं होतं. परत शॉक DC शॉक असं 3 सायकल रिपीट केल्यानंतर CPRचे पेशंटचे हृदयाचे ठोके नॉर्मल झाले. व्हेंटिलेटर घेण्याच्या आधी हृदयाचे ठोके नॉर्मल झाल्यामुळं त्याला व्हेंटिलेटर घेण्याची आवश्यकता वाटत नाही व 1 तासानंतर पेशंटचं BP ठोके वगैरे नॉर्मल झाले व अँजिओग्राफी केली असता त्याच्या मेजर नाडीमध्ये 60 ते 70% रक्ताची गुठळी होती. त्यामुळे त्या इंजेक्शन देऊन ती रक्ताची गुठळी विरघळण्यात आली. त्यामुळे त्याला अँजिओप्लास्टीची गरज लागली. पण 38 वर्षाच्या पेशंटला हार्ट अटॅक आल्यानंतर CPR देऊन रिससिटेट करून त्याला पूर्णपणे नॉर्मली हे हॉस्पिटलमध्ये हे पहिली केस आहे. हॉस्पिटलची सुरुवात आहे आणि हॉस्पिटलद्वारे आम्ही या प्रकारच्या अनेक पेशंटना बेस्ट ऑफ द बेस्ट सुविधा देण्याची ग्वाही देतो. थँक्यू. आणि मला 23 तारखेला संध्याकाळी थोडा त्रास झाला होता. याच्या आधी मला कोणत्याच पद्धतीचा त्रास होता आणि तो त्रास होता तो मला स्टार्टिंगला वाटला नॉर्मल आहे. पण संध्याकाळी आधी आम्ही शिंगाडे सरांच्यात गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी ECG आणि BP काढला आणि त्यांनी फोनवरूनच सांगितलं की तुम्ही लगेच पेशंट स्पंदनमध्ये हलवा.